मोरया. मित्रांनो, तपश्चर्येसाठी बसलेल्या मोरया गोसावी यांच्या अंगावर वाघाने झडप घातली आणि मोरयांच्या स्पर्शाने वाघाची शिळा झाली, इथपर्यंतचा कथाभाग आपण मागील भागात ऐकला. मोरयांनी त्या ठिकाणी एकूण 42 दिवस तपश्चर्या केली. त्यानंतर मात्र चिंतामणी प्रसन्न झाले. मोरयांना त्यांनी समाधीतून जागे करून प्रत्यक्ष दर्शन दिलं हो. चिंतामणी मोरयांना म्हणाले, तुझ्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालो आहे. मी तुझ्या पोटी स्वेच्छेने जन्म घेईल. तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर. मोरया चिंतामणीची आज्ञा ऐकून काळजीत पडले. बरं, चिंतामणीला मोरया म्हणतात, देवा, मला संसाराच्या मोहपाशात अडकवू नका हो. मी माझे ब्रह्मचर्याचे व्रत कसे मोडू? तेव्हा चिंतामणी म्हणतात, मोरया, तू संसाराच्या मोहपाशात अडकणार नाहीस. फक्त मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे, म्हणून तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर. मोरयांनी आज्ञा मान्य केली आणि म्हणाले, देवा, तुम्हीच माझ्या घरी जन्माला आलात हे मी कसे ओळखायचे? तेव्हा श्री चिंतामणी म्हणतात, मोरया, माझ्या जन्माची खूण म्हणजे जन्मतः मी रडणार नाही. जन्मतः मी रडणार नाही. माझ्या हृदयावर पंजाप्रमाणे शेंदुराचा पट्टा उमटलेला असेल. तू आता मोरगावला परत जा, असे सांगून चिंतामणी गुप्त झाले. मोरया गोसावी मोरगावला परत आले. मोरया गोसावी मोरगावला परत आले. गणेश भक्तीत आणि आईवडिलांचे सेवेत सारा वेळ घालवू लागले. पण पुढे काही दिवसातच मोरयांच्या आईने पार्वतीबाईंनी इहलोक सोडला. आईचं प्रेम आठवून मोरयांना खूप दुःख झाले. आता फक्त वडिलांचा आधार राहिला होता. पण दुर्दैवाने पुढे 4-5 महिन्यातच तोही आधार पडद्याआड गेला. वामन भटांनी आपला देह ठेवला. वामन भटांना जसा काही त्यांचा मृत्यू कळला होता हो. कारण मृत्यूच्या काही दिवस आधी वामन भट मोरयांना कऱ्हा नदीच्या काठी गणेश तीर्थाजवळ घेऊन बसले. त्यांनी मोरयांना उपदेश केला, मोरया, तू मयुरेश्वराच्या चरणी अखंड तत्पर राहा. स्वधर्माचे आचरण कर. माझ्या मोरेश्वराला कधीही विसरू नकोस. माझा तुला आशीर्वाद आहे. या घटनेनंतर काही दिवसातच वामन भटांनी वयाच्या 130व्या वर्षी देह ठेवला. आता मात्र मोरया खरंच पोरके झाले. मोरयांना आता खूप उदास आणि एकटे वाटू लागले. त्यावेळी मोरयांचे वय अवघे 36 वर्षाचे होते हो. साधना अखंडपणे चालू होती, पण त्यातही आता म्हणावे तसं मन रमत नव्हतं. मोरगाव सोडून दूर कुठेतरी एकांत वासात जाऊन साधना करावी असे विचार मनात सारखे येऊ लागले. मित्रांनो, शेवटी एक दिवस त्यांनी मयुरेश्वराची प्रार्थना केली आणि आपली इच्छा मयुरेश्वराला बोलवून दाखवली. त्याच रात्री मोरयांना मयुरेश्वराचा दृष्टांत झाला. मयुरेश्वर स्वप्नात येऊन त्यांना म्हणाला, मोरया, तू आता पवना नदीकाठी असलेल्या चिंचवड गावाजवळील ताथवडे या गावी जाऊन राहा. श्री मयुरेश्वराची आज्ञा मिळाल्यावर मोरयांना खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी मयुरेश्वराची यथासांग पूजा करून मोरयांनी आपली सर्व संपत्ती, घरदार दान करून मोरगाव सोडलं. मयुरेश्वराच्या आज्ञेनुसार मोरया आता चिंचवडजवळील ताथवडे गावात आले आणि एकांत वासात राहून आत्मसाधन करू लागले. ताथवडे गावाजवळील किवजाईच्या देवळात मोरया रोज अनुष्ठानास जाऊ लागले. मोरया अनुष्ठानास ज्या रस्त्याने जात असत त्या वाटेवर एक शेत होते. शेतात काहीच पिकत नव्हतं हो. त्यामुळे शेतकरी नेहमी दुःखी राहायचा. एकदा शेतकरी शेतात अगदी उदास मनाने बसला असताना जवळूनच मोरया गोसावी अनुष्ठानासाठी जाताना त्याला दिसले. मोरयांची तेजस्वी मूर्ती पाहून शेतकऱ्याच्या मनात श्रद्धा निर्माण झाली आणि त्याने मोरयाजवळ जाऊन त्यांचे पाय धरले. शेतकरी मोरयांना म्हणाला, महाराज, तुमचे पाय या शेताला लागू द्या. माझी गरिबी दूर करा. तुमच्या पदस्पर्शाने माझी जमीन सुपीक करा हो. मोरया थोडे शेतात फिरले
आणि पुन्हा अनुष्ठानास निघून गेले. शेतकऱ्याची जमीन सुपीक झाली. पुढच्या वर्षी भरपूर पीक आले. गरिबी दारिद्र्य कायमचं दूर झालं. आता मोरयांचे सहज बोलणे सुद्धा उपदेश होऊ लागला. त्यांच्या तोंडून जे जे बाहेर पडत असे ते सारे खरे होऊ लागले. मित्रांनो, आजच्या चरित्र कथेचा भाग इथेच थांबवतो. या पुढील कथाभाग आणि मोरया गोसावी यांनी पुढे काय काय चमत्कार केले ते आपण भाग 8 मध्ये ऐकूयात. जय गजानन. मोरया.